नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिझम फॉर बिगिनर्स या पुस्तकातील अध्याय 10 समजून घेणार आहोत. या अध्यायाचं नाव आहे बौद्ध परंपरा. या भागात आपण बौद्ध धर्मात वेगवेगळ्या पद्धती का आहेत, त्या कशा वेगळ्या आहेत आणि आपल्यासाठी योग्य मार्ग कसा निवडायचा हे सोप्या भाषेत समजून घेऊ. शांतपणे ऐका आणि आपल्या जीवनाशी जोडून पहा. आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो, बौद्ध धर्मात इतक्या वेगवेगळ्या पद्धती का आहेत? एकच मार्ग का नाही? याचं उत्तर खूप सोपं आहे. प्रत्येक माणूस वेगळा असतो. प्रत्येकाची आवड, विचार आणि समज वेगळी असते. म्हणूनच बुद्धांनी सगळ्यांसाठी एकच मार्ग ठेवला नाही, तर वेगवेगळे मार्ग दिले. उदाहरण बघ. एका मोठ्या जेवणाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे पदार्थ असतात. कोणाला गोड आवडतं, कोणाला तिखट, कोणाला साधं. आपण आपल्या आवडीनुसार निवड करतो. याचा अर्थ असा नाही की बाकीचे पदार्थ वाईट आहेत. तसंच बौद्ध धर्मातही वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण सगळ्यांचा उद्देश एकच आहे, मन शांत करणं आणि चांगलं जीवन जगणं. आपण काय करतो? आपण म्हणतो माझाच मार्ग बरोबर आहे, बाकी सगळं चुकीचं आहे. पण हा विचार चुकीचा आहे. प्रत्येकाला आपल्याला योग्य वाटणारा मार्ग निवडण्याचा अधिकार आहे. उदाहरणार्थ, एखाद्याला शांत बसून ध्यान करायला आवडतं, तर दुसऱ्याला नामस्मरण करायला आवडतं. दोन्ही मार्ग योग्य आहेत, जर ते मन शांत करत असतील. मित्रासारखं सांगतो, तुला जो मार्ग समजतो, जो तुला शांत ठेवतो, तो निवड. पण इतरांच्या मार्गाचा आदर ठेव. यामुळे तुझं मन मोठं होतं आणि तू जास्त समजूतदार बनतोस. बौद्ध धर्मात मुख्यतः 2 मोठे मार्ग सांगितले आहेत. पण त्यांना कठीण नावं लक्षात ठेवायची गरज नाही. सोप्या भाषेत समजून घे. एक मार्ग असा आहे जो साधेपणावर भर देतो, श्वासावर लक्ष ठेवणं, शरीर आणि मनाचं निरीक्षण करणं. यामुळे मन हळूहळू शांत होतं. हा मार्ग खूप साधा आणि सरळ आहे. दुसरा मार्ग असा आहे जो इतरांबद्दल प्रेम, दया आणि मदतीवर जास्त भर देतो. म्हणजे फक्त स्वतःचं भलं नाही, तर इतरांचंही भलं कसं होईल यावर लक्ष देणं. उदाहरण, तू जॉबमध्ये आहेस. एक मार्ग असा आहे की तू स्वतःचं काम चांगलं करतोस, मन शांत ठेवतोस. दुसरा मार्ग असा आहे की तू स्वतःचं काम तर करतोसच, पण इतरांना मदत करतोस, टीमला सपोर्ट करतोस. दोन्ही चांगले आहेत, पण दुसऱ्या मार्गात इतरांचं भलंही आहे. आणखी काही पद्धती आहेत. काही लोक शांत बसून विचार करतात, काही लोक नाव घेतात, काही ध्यान करतात. हे सगळं वेगळं दिसतं, पण उद्देश एकच आहे, मन स्वच्छ करणं. म्हणून कन्फ्यूज होऊ नकोस. तुला जो मार्ग सोपा वाटतो, जो तू रोज करू शकतोस, तो निवड. सातत्य ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये बौद्ध धर्म वेगवेगळ्या प्रकारे दिसतो. कुठे लोक वेगळ्या रंगाचे कपडे घालतात, कुठे प्रार्थनेची पद्धत वेगळी असते, कुठे मंदिरं वेगळी दिसतात. पण या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. खरं महत्त्वाचं काय आहे? मन. उदाहरण, तू जिमला जातोस. कुणी मशीन वापरतो, कुणी धावतो, कुणी योग करतो. पद्धती वेगळ्या आहेत, पण उद्देश एकच आहे, शरीर फिट ठेवणं. तसंच बौद्ध धर्मात कुणी बसून ध्यान करतो, कुणी प्रार्थना करतो, कुणी शांतपणे विचार करतो, पण उद्देश एकच, मन शांत करणं आणि चांगला माणूस बनणं. आपण अनेकदा बाह्य गोष्टींमध्ये अडकतो. तो असं करतो, मी असं करतो असा विचार करतो. पण खरं पाहिलं तर जर तुझं मन शांत होत असेल, तू चांगला माणूस बनत असशील, तर तू योग्य मार्गावर आहेस. मित्रासारखं सांगतो, बाहेरचं सोडून आत बघ. तुझं मन कसं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तू काय करायला हवं? पहिली गोष्ट, साधं सुरू कर. रोज थोडा वेळ शांत बस, श्वासावर लक्ष दे. किंवा चांगले विचार कर, किंवा एखादी प्रार्थना कर. जे तुला सोपं वाटतं ते कर. दुसरी गोष्ट, रोज एकच गोष्ट करत राहा. आज काहीतरी, उद्या काहीतरी. असं केलंस तर फायदा होत नाही. जसं जिममध्ये रोज वेगवेगळं केलंस तर प्रोग्रेस दिसत नाही, तसंच इथेही आहे. तिसरी गोष्ट, इतरांचा आदर ठेव. मीच बरोबर असा विचार करू नकोस. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. चौथी गोष्ट, जीवनात वापर. फक्त बसून विचार करून उपयोग नाही. जॉबमध्ये, घरी, नात्यांमध्ये हे लागू कर. उदाहरण, जॉबमध्ये कोणी रागावलं, शांत राहा. पैशाबाबत तणाव आला, संयम ठेव. घरात वाद झाला, समजूतदारपणे बोल. हीच खरी साधना आहे. शेवटी एकच सांगतो, मार्ग अनेक आहेत, पण उद्देश एकच आहे. तुला जो मार्ग सोपा वाटतो, जो तू रोज करू शकतोस, तो निवड. सातत्य ठेव, मन शांत ठेव आणि इतरांशी चांगलं वाग. हळूहळू तू पाहशील, तुझं मन बदलतंय, तुझं आयुष्य हलकं होतंय आणि तू आतून शांत होत आहेस. इथूनच खरी सुरुवात होते. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.